शुभं करोति। आजपासून तुझी ही नाटकं लपवाछपवी बंद। अण्णांची काळजी तुला एकटीला नाहीये, मलाही आहे आणि इतरांनाही आहे। तेव्हा स्वतःला या घराचा तारणहार समजण्याचं कारण नाही। यापुढे तुझ्या या खोट्या कॅन्सरचं नाटक खरं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर मी अण्णांना सगळं सांगेन। पण तिनं असं का केलं हे विसरताय रे तुम्ही? नका रे रागावू तिच्यावर। चुकली पोर। नाही, तिच्याबरोबर मीही चुकलो। घराच्या भल्यासाठी करताना चुका होतात नकळत। माझ्या हातून चूक झाली तेव्हा माझ्यावरही रागावलेच होते ना सगळे। आणि आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी इतकं आघोरी नाटक करायची काय गरज होती? सख्खे भाऊ आहोत आम्ही एकमेकांचे, कोणी वैरी नाही। कधी ना कधीतरी आलोच असतो एकत्र। कधीतरी म्हणजे कधी? एकमेकांची तोंड बघायला तयार नव्हता तुम्ही। हा विवेक तर घर सोडून जायला निघाला होता, याला थांबवलं तिच्या नाटकानं। आत्महत्या करायला निघाला होता, याला जिद्द दिली तिच्या नाटकानं। किमयाचा कॅन्सर हे एक नाटक असेल असं म्हटल्यावर काय केलं होतंस तू? आठवतंय तुला? मला तर वाटतं हेही किमयाचं नेहमीसारखं नाटकच असेल। तिला कॅन्सर बिन्सर झाला नसेल। का बघलीस तू असं? का फसवलंस तू आम्हाला? गिरीश, अरे मी म्हंटल ना, किमयाची जेवढी चूक आहे तेवढी आपली सुद्धा आहे। आजवर आपणच तिच्या चुकांवर पांघरून घालत राहिलो। वेळीच तिला थांबवलं असतं तर ही परिस्थिती चाली नसती। किमया बोल ना काहीतरी, अशी गप्पा बसून नकोस घ्या। पूर्वी जेव्हा जेव्हा प्राची हे असं काही बोलायची तेव्हा मी तुझी बाजू घेऊन तिच्याशी भांडायचो, तिला लागेल असं बोलायचो। एकदा तर थोबाडीतही मारली होती माझ्या। काय? दादाने तुला किमयासाठी मारलं? त्याचं काही नाही ग। वाईट ह्याचं वाटतंय की मी आतापर्यंत जे म्हणत होते ते खरं ठरलं। पडा आता शांत पड, कसलाही विचार करू नका। अरुण काका, थांब तिथेच। कशाला आलीस तू इथं? मी सांगायला आले होते। खरंच खरंच काय किमया? सांग ना, काय सांगत होतीस? खरंच काय? अगं किमया बोल ना। मी सांगायला आले होते की खरंच मी चुकले, मला माफ करा। मला हवी ती शिक्षा द्या, पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका। शुभं करोति।